नाही, विलास, पहिल्यांदा मला आता जे आपले माननीय पोलीस अधिकारी निवृत्त जे बोलले त्याच्याबद्दल बोलायचंय. हम्म. मुळात तुम्ही ठरवून घ्या, कारण त्याच्या बोलण्यात मांडणीचा विरोधाभास आहे. बर. तुम्हाला कायद्याच्या पद्धतीने जायचंय का नैतिकता मुद्दा आणायचा आहे? मग अरे. अरविंद केजरीवाल ऐकून मला ऐकून घ्या. मला हा. माझं कारण हा. त्यांनी तसा गोंधळ निर्माण केला. हम्म. माझ्याकडे कन्सेप्ट क्लिअर आहे. हम्म. अरविंद केजरीवाल गुन्हा सिद्ध झाला नव्हता म्हणून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार केला, ते योग्य होतं. हम्म. अरे, प्रश्न नैतिकतेचा चाललाय आपली चर्चा. हम्म. प्रश्न त्यांना कायदेशीर पद्धतीने त्यांना अधिकार असेल, कारण का तर गुन्हा सिद्ध झाला नाहीये म्हणून त्यांना काम करायचा अधिकार असेल, मग नैतिक तणावाचा मुद्दाच नाहीये का? मग हम्म. अरविंद केजरीवाल नैतिक तणावाचा मुद्दा लागू होत नाही. मग इथे मात्र यांना मात्र काय आत्ताचे जे आपले ज्यांची चर्चा सुरू आहे त्यांना मात्र नैतिकचा मुद्दा लागू होतो. हे डबल स्टँडर्ड कसं चालेल मला सांगा? जर नैतिकता जर अरविंद केजरीवालांना लागत असेल तर स्वाभाविकपणे आत्ताच्या आपण ज्या केसची चर्चा करतो आहोत त्या केस बद्दल सुद्धा आपल्याला नैतिकतेच्या मुद्द्यावर चर्चा करावी लागेल. हा. तर त्याचं नसेल तर इथं तुम्ही इथं समर्थन कसं करता? नाही, तर कायदेशीर सुद्धा मुद्दा आहे ना. मी इथं तुम्हाला तेच कायदेशीर सांगतोय. सुद्धा त्यांचं पद मी राहू तुम्हाला शकत नाहीये ना. मी तुम्हाला तेच सांगतोय, म्हणून सांगितलं हम्म. ना, कायदेशीर पद राहू शकत नाही याची दक्षता दस्तूर खुद्द मुख्यमंत्री अजित पवारांशी बोलून काल त्याच्यामध्ये तातडीने कारवाई केली. आज त्यांचा राजीनामा आला. त्याच्यामुळे तो कायदेशीर ते राहत नाही, तर त्याची तातडीने दखल घेऊन त्याबद्दलची कारवाई. प्रश्न असा आहे, मगाशी जो प्रश्न मला विचारला आणि तर मगाशी माझ्या प्रश्नाबद्दल येतो, जो प्रश्न मला विचारला की अशा सगळ्यांचं डिफेंड करताना तुम्हाला प्रश्न असा आहे, प्रश्न डिफेंडचा नाहीये. हम्म. मी प्रश्न आपल्यासमोर वस्तुस्थिती ही सगळी मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्याच्या मध्ये जे निर्णय करायचे ते आपण सगळे निर्णय करायला मोकळे आहेत. हम्म. की घटना घडली, घटना घडल्यानंतर त्या घटनेनंतर जर देवेंद्र म्हणजे या राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं, घटना घडल्यानंतर कुठलीच ऍक्शन घेतली नव्हती, मंत्री तुरुंगात होते. मला तर त्या पूर्वीचं विलासराव मला तर नेमकं आठवत नाही. पुरके मी जे जळगावचे मंत्री होते नाही एसटी नाही नाही, महामंडळाचे. ते हे हा, बघा, हे बघा केशवजी, मला आठवू दे. महाराष्ट्राच्या मला 3 नाही, मी मुख्यमंत्र्यांनी मुद्दा नुसत्या सांगतो. आरोपांवर राजीनामे दिलेत. अनेक एक मिनिट, मंत्र्यांनी राजीनामे ऐकून दिलेत. घ्या ना. कॅबिनेट मंत्री तुरुंगात गेला, अटक केली होती हो. मी तुम्हाला सांगतो ना, जळगावचे मंत्री होते. मी तुम्हाला सांगतो ना. सुरेश आणि जैन. काँग्रेस राष्ट्रवादी सुरेश नाही, जैन. सुरेश जैन नाही. सुरेश जैन नाही. देवकर 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 चुकत गुलाबराव. असेल तर हा गुलाबराव गुलाबराव देवकर देवकर. हा. एसटीचे मंत्री होते. हम्म. आणि त्यांना त्यांना न्याय आणि काँग्रेस राष्ट्रवादीचंच सरकार होतं इथे. त्यांना पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतरही ते मंत्री होते. त्यामुळे हे त्यामुळे अजित त्यामुळे पवारांसोबत आहेत नैतिक आता. बरं, ठीक. नैतिक ऐकून घ्या. नैतिकतेचं मुळात असं आहे की प्रश्न अनैतिक काय होती, ती अनैतिकता होती. बर. इथे नैतिकता घडली आहे. इथं मंत्र्याचं खातेपद काढून घेतली हनुमानजी. आहे, कारवाई हनुमानजी, केली. तेव्हा हा विषय नाही. मला त्यामुळे त्यांना वेळ देऊ द्या. हा, हनुमानजी. विलासजी, हा. एक एक दोन्ही दोन्ही मुद्द्यांवर मला केशवजींना उत्तर द्यायचंय. हा. पहिलं असं की काँग्रेसच्या काळामध्ये किती उदाहरणं झाली, मी नावासकट सांगतो म्हणले. मी खरोखर त्यांना या चर्चेच्या माध्यमातून आवाहन करतो की सत्र न्यायालयानं गुन्हा सिद्ध केलाय आणि दोषारोप सिद्ध केले आणि कनिष्ठ न्यायालयानं पण दोषारोप सिद्ध केले. शिक्षा झाली न्यायालयानं दिलेली आणि मग काँग्रेसवाल्यांनी मंत्री ठेवलंय, आमदार ठेवलंय, असं उदाहरण तुमच्याकडे नाही. तुम्ही जे उदाहरणं सांगताय ते तुम्ही छगन भुजबळ साहेबांचं उदाहरण सांगताय, मला माहित आहे. गुलाबराव देवकरांचं उदाहरण तुम्ही सांगताय, आम्हाला माहित आहेत ती उदाहरणं. चौकशी साठी ताब्यात घेणं चौकशी यंत्रणांनी आणि न्यायालयानं दोष सिद्ध करणं, याच्यामध्ये तुम्ही आता पळवाट बिलकुल काढू नका. साधा मुद्दा आहे. कनिष्ठ न्यायालयानं, सत्र न्यायालयानं दोषारोप सिद्ध केलेत, खालच्या न्यायालयाचा निकाल सिद्ध झालाय आणि नैतिकता आणि कायदा या दोन्ही मुद्द्यावर तुम्ही आता पळवाट काढताय. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. नैतिकतेच काँग्रेसच्या बघायचं तर संसदेवर हल्ला झाला, तुम्ही नैतिकता मानून कधी राजीनामा दिल्याचं आम्हाला आठवत नाही. कंदाहार विमानतळावर तुम्ही नैतिकता मानून कधी आम्हाला तुम्ही राजीनामा दिल्याचं आठवत नाही. पण चाकूरकर साहेबाचा मात्र तुम्ही मीडियामध्ये तुम्हीच असायचे, बोलायचे, राजीनामा झाला होता. आबा पाटलांकडून, आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून एक शब्द चुकीचा गेला होता, तुम्ही किती आकांतांडव केलं होतं, राजीनामा झाला होता. विलासराव देशमुख साहेबांनी आपल्या अभिनेता चिरंजीवांना सोबत घेऊन गेल्याचा गुन्हा तुमच्यासाठी किती मोठा होता. न्यायालयाने दोषी ठरवलेला गुन्हा तुमच्यासाठी नैतिक नाही, कायदेशीर नाही, पण तुम्ही आपल्या मुलाला घेऊन गेलो म्हणून त्यांचा राजीनामा घेतला होता. लाल बहादूर शास्त्रींपासून विलासरावजी देशमुखांपर्यंत काँग्रेसच्या नैतिकतेची बरोबरी भाजपानं करू नये. कायदेशीर मुद्द्यावर बोलतो आणि शेवट करतो की ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते, तुरुंगात आहेत म्हणून ज्यांच्या विरोधात तुम्ही मोर्चा आंदोलन काढले होते, ती सगळी माणसं, ती माणसं, विजयकुमार गावितांपासून, नवाब मलिकांपासून, छगन भुजबळांपासून सगळी माणसं आज तुमच्या सोबत आहेत. घर राखण्याचा आरोप ठीक तुम्ही आहे. केलेला माझा वेळ संपला. एका प्रश्नाचं मला उत्तर घ्यायचंय. जैन सर, कायदेशीर मला थोडं समजून सांगा. मंत्रीपद आता म्हणजे राज्यपालांनी, मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं, राज्यपालांकडे ते गेलेलं आहे, पण अटकेच्या वॉरंटच्या संदर्भातली ही प्रक्रिया नेमकी काय असते? हॉस्पिटलमध्ये काय अडचण येऊ शकते त्याच्याबद्दलची?
नेहमी काय असतो विलासजी याच्यामध्ये की ज्या दिवशी शिक्षा सुनावली जाते किंवा एखादा केसचा निकाल दिला जातो त्या दिवशी आरोपी जो आहे क्रिमिनल केसमध्ये हम्म. त्यांना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले जातात. हा. आता या केसमध्ये ते मंत्री होते म्हणून त्यांना बहुतेक त्यांनी मंत्रालय आपलं कोर्टामध्ये बोलवलं नसेल. पण ज्यावेळी त्यांना शिक्षा सुनावली जाते आणि त्या शिक्षेला तात्पुरती 7 दिवसाची 15 दिवसाची अपील करण्याकरता स्थगिती दिली नाही तर त्याच वेळी आरोपीला ताब्यात घेण्यात येते. हम्म. आणि या केसमध्ये कारण ते मंत्री होते म्हणून त्यांना कोर्टामध्ये बोलावलं नसेल असं मला वाटते. मला नाही, कोर्टाने actually काय घडलं त्याच्याबद्दलची त्याबद्दल नाराजी माहिती व्यक्त नाही. केली. कोर्टानं पण पण वॉरंट सुद्धा काढलं कोर्टाने त्या दिवशी विलासजी त्या दिवशी त्यांना कोर्टामध्ये हजर ठेवला पाहिजे होता आणि त्यांना शिक्षा दिली त्याच वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना तुरुंगामध्ये पाठवला पाहिजे होता. ही आहे प्रक्रिया, जी प्रोसिजर आहे आपला. आता ते नव्हते त्या ठिकाणी म्हणून आता ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले म्हणून त्यांना अटकेसाठी पोलीस बल पाठवावा लागला आणि ते सुद्धा कोर्टाने आदेश दिले म्हणून गेला. पण हा वेगळा भाग आहे. पण हा. मी तुम्हाला कायद्याप्रमाणे सांगतो, कायद्याप्रमाणे ज्या दिवशी शिक्षा सुनावली जाते किंवा निकाल दिला जातो त्या दिवशी आरोपीने कोर्टामध्ये हजर राहायची असते आणि जे काही निकाल लागला त्याप्रमाणे कारवाई लगेच केली जाते. ठीक आहे. आशा